कोकण. कोकण म्हणजे स्वर्ग आणि त्या स्वर्गातला जाणारा रस्ता. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत मुंबई गोवा हायवे. तर आता सकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही आमच्या गाडीने निघालोय. थोडंसं काम आहे कोकणामध्ये आणि म्हटलं जाता जाता आपण मुंबई गोवा हायवे एक्सप्लोअर करूया. तर नमस्कार, मी स्वानंद. कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलचे एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. बघू शकता सकाळचे 4:10 झालेली आहेत आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया. सर्वांचं आराध्य दैवत गणपती बाप्पा सप्टेंबरमध्ये विराजमान होत आहेत आणि त्याआधी मुंबई गोवा हायवेची जी परिस्थिती आहे, जो प्रवास आपला कसा असणार आहे, रस्ता कुठपर्यंत पूर्ण झालेला आहे, रस्त्यामध्ये कुठे कुठे पॅच आहेत ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर ही आमची एक्सेंट आहे. या गाडीने आमचा आता प्रवास सुरू होणार आहे मुंबई गोवा हायवे. तर भेटूया आता पुढे, प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो. तर आता आम्ही कोलाडला पोचलो आहे. अक्षरशः मुंबई गोवा हायवेची चाळण झालेली आहे. आमचा सकाळी 4:15ला डोंबिवलीमधून प्रवास सुरू झालेला आणि आता आम्ही कोलाडला पोचलो आहे 8 वाजता. कोलाडपर्यंत म्हणजे पनवेलपासून ते कोलाडपर्यंतचं सांगायचं झालं तर जसं आपण पनवेलला मुंबई गोवा महामार्गावर एंटर करतो, तिथून ते जो आपला पनवेलचा पहिला टोल लागतो जो आता बंद आहे, आणि तो टोल सोडल्याच्या नंतर वैष्णवी म्हणून हॉटेल लागतं जिथे बऱ्याचशा ट्रॅव्हल्स थांबतात. ते हॉटेल सोडल्याच्या नंतर जो ब्रिज लागतो तिथून पूर्ण रस्ता खराब आहे. ब्रिजवरचाही रस्ता खराब आहे आणि त्याच्यानंतर पहिला डायव्हर्शन्स तिथेच लागतो, दुरशेत म्हणून गाव आहे. त्यानंतर पेन शहरामध्ये आपण जिथे लेफ्ट मारतो तेवढा एक पॅच खराब आहे त्या ब्रिजच्या आधी. आणि त्यानंतर त्याच्या पुढे गेल्याच्यानंतर एक गडब म्हणून गाव आहे. त्या गडब गावामध्ये जवळजवळ 1 किलोमीटरचा रस्ता खराब झालेला आहे. म्हणजे जो केलेला होता कॉन्क्रीट रस्ता तोच खराब झालेला आहे. जे कामत हॉटेल आहे, गोविंद कामत, त्या हॉटेलच्या समोरचा रस्ता सुद्धा पूर्ण खराब आहे. तिथे मला वाटतं एका ब्रिजचं काम चालू आहे आणि ते ह्या गणपतीपर्यंत होईल का नाही सांगता येत नाही. आणि त्याच्यानंतर नागोठणेचं तर विचारूच नका. म्हणजे अक्षरशः चंद्रावरून चालल्याचं फिलिंग येतं. म्हणजे खड्डे, पाणी, रस्ता आहे की नाही, म्हणजे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, हा प्रश्न गाडी चालवताना अक्षरशः म्हणजे बाईकस्वार जे असतील म्हणजे विचारायची सोय नाही मनक्याची. कोकणवासियांना कोण वाली नाही हे खरं आहे. आपल्याकडचा रस्ता एवढी वर्ष रखडलाय, सगळ्यांना माहिती आहे किती वर्षापर्यंत पासून काम चालू आहे आणि आतापर्यंत काम चालूच आहे. आता जर गणपतीपर्यंत जर नाही झालं तर मी तर म्हणेन मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असंही आपल्याला शासन टोल फ्री देतं गणपतीच्या वेळेला. मुंबई पुणे पकडायचा, मग प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. कोण आंबोलीमधून जातं, कोण गगनबावडा, कोण आपल्या राधानगरी. तर आम्ही जो प्रेफर करतो मुंबई पुणे कोल्हापूर राधानगरीवरून डायरेक्ट कणकवली, तो बेस्ट आहे. मुंबई गोवा हायवेने येण्याच्या भानगडीत पडू नका. हा काय पूर्ण होण्याच्या परिस्थितीत नाहीये. आता कोलाडपर्यंत ही परिस्थिती आहे. आता कोलाडच्या पुढे, माणगावच्या पुढे, त्याच्यानंतर महाड, पोलादपूर, चिपळूण, मला वाटतं चांगला रस्ता बघायला झालं तर राजापूर सोडलं, लांजामध्ये तर मी ऐकून आहे भयानक परिस्थिती आहे रस्त्याची. जर लांजाच्या आधी म्हणजे चिपळूण सावर्डे सोडल्याच्या नंतर एक कुठेतरी लेफ्ट टर्न येतो, तिथून लेफ्ट घेऊन म्हणजे आपण लांजाच्या आधीचा रस्ता हातकंबा वगैरे स्किप करू शकतो. तो एक बेटर ऑप्शन आहे. आणि राजापूर सोडल्याच्या नंतर तर प्रश्नच नाही, गाडी सुसाट असते. कणकवली वगैरे भारी, तिकडचा रस्ता प्रश्नच नाही. पण इकडे जे काय ग्रहण लागलंय, जे मुंबई गोवा हायवेला जे ग्रहण लागलंय ते कधी सुटणार आहे ते त्या गणरायालाच माहिती. माझा हाही प्रयत्न होता की उतरून त्या रस्त्याचे जिथे खड्डे पडले आहेत किंवा जिथे खरंच परिस्थिती खूप बेकार आहे गाडी चालवण्याची ते व्हिडिओ काढावे. पण सकाळपासून म्हणजे आम्ही जेव्हा 4:15ला डोंबिवलीमधून निघालो, तिथून जो पाऊस तुफान पडतोय
म्हणजे जी काय त्याची बॅटिंग चालू आहे पावसाची ती अजूनही चालूच आहे. तुम्हाला काचेवर दिसत असतील थेंब. हा बघा, हा माणगावचा हायवे आहे, टू सुसाट. आणि माणगाव हायवेच्या समोरच इथे नवीन CNG पंप होतोय. खूप मोठा CNG पंप आहे हा. अजून त्याचं काम बाकी आहे. हायवे बघू शकता किती सुंदर आहे. असाच जर कंटिन्यू हायवे बनला पनवेलपासून ते जेवढा आता बाकी आहे लांजापर्यंत, खूप भारी काम होईल. मुंबई गोवा हायवेची परिस्थिती ऐकूया जन आक्रोश मुंबई गोवा व्हॉट्सअप ग्रुपवरील त्रस्त कोकणकरांकडून. हा आहे आपला मुंबई गोवा हायवे आणि हा नुकताच तयार केलेला रस्ता. 2 महिने पण झालेले नाहीत या रस्त्याला. हे डांबर टाकलंय ते आणि प्रचंड खड्डे. असेच रस्ते बनणार असतील तर दरवर्षी खोदत राहणार, बनवत राहणार आणि आपण असंच प्रवास करत राहणार. शासनाचा पैसा हे रिपेअर कोणाच्या पैशाने होणार आणि बनणार कोणाच्या पैशाने? शासनाचा म्हणजे शासनाचा थोडी पैसा आहे, आपलाच पैसा आहे, जनतेचा. आपला म्हणजे जनतेचा. सावधान, कार्य प्रगती बता रहा है. 17 वर्ष झाली. फायनली चिपळूणच्या जवळ इलो. जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं की माणगावपर्यंत खूपच रस्त्याची हालत बेकार आहे आणि त्याच्यानंतर महाडपर्यंत ठीकठाक आहे. महाडपासून आत्तापर्यंत जवळजवळ खूप चांगला रस्ता आहे. म्हणजे गाडी 80, 90, 100च्या खाली यायलाच मागत नाही, एवढा छान रस्ता आहे. आता इथून पुढे बघूया. इथपर्यंत तर मी तुम्हाला अपडेट दिली आहे चिपळूणपर्यंतची. आता इथून चिपळूण 25 किलोमीटर आहे. हा बघा, हा सुंदर असा छान असा रस्ता आहे. हा रस्ता जो आम्हाला महाडवरून लागला, माणगावच्या नंतर महाडपासून जो रस्ता चांगला आम्हाला मिळाला तो आत्तापर्यंत आहे. आता इथून 25 किलोमीटर आहे आणि आम्ही भोगद्यातून आलो. भोगदा पण वन साईड काम चालू आहे एका बाजूने, एकाच भोगद्यातून 28 चालू आहे. मस्त असा पावसाचा आनंद घेत आम्ही मुंबई गोवा हायवेचा प्रवास करतोय. पाऊस सकाळपासून एवढा लागतोय की थांबायचं नाव घेत नाहीये. आता सुद्धा पाऊसच लागतोय. बघा बघा, तुम्ही ढग बघू शकता किती काळे काळे झालेत. सकाळपासून तुफान पाऊस लागतोय. आमचा सकाळपासून जो वायपर चालू आहे तो बंदच नाही झालाय. सुंदर असं कोकण आणि सुंदर अशा कोकणात जाणारा मुंबई गोवा महामार्ग. चला आता चिपळूणपासून पुढच्या प्रवासाला लागूया. तर मित्रांनो, फायनली कोकणाच्या एकदम जवळ इलो. जो मुंबई गोवा हायवे आज आपण एक्सप्लोर करी होतो. पाठीमागे तुमका लाल माती दिसता. लाल मातीमध्ये इलो आम्ही आता. म्हणजे संगमेश्वर सोडून जवळजवळ 20 किलोमीटर झाले असतील. आणि माका सांगायचं ह्या आता लाल मातीत इल्यामुळे मालवणी भाषा, सकाळी रायगड आणि रत्नागिरीत होतं म्हणून मराठीमध्ये बोलत होतोय. आता राजापुरात इलो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहो, त्याच्यामुळे मालवणी भाषा तर येऊकच होईल. मुंबई गोवा हायवेबद्दल सांगायचं झाला ट्रक गेलो. मुंबई गोवा हायवेबद्दल जर सांगायचं झाला तर पनवेलपासून ते महाडपर्यंत, म्हणजे पनवेल ते महाड 20-25 किलोमीटरचो असो कॉन्क्रीट रस्तो झालेलो हा आणि खंयतरी 1 किलोमीटरचो पॅच मारूचो हा, असं बऱ्याच ठिकाणी हा. आणि त्याच्यानंतर
महाड ते खेड चिपळूण ह्या सगळा करत जेव्हा संगमेश्वरात इलो तेव्हा संगमेश्वरपासून ते ह्या राजापूरपर्यंत रस्तो जसो थकडे पनवेल ते महाडपर्यंत 1 किलोमीटर जो करूचो हा 25 किलोमीटरचो कॉन्क्रीट झालेलो तसो हय माती पाणी उडवल्यान बघा तसो हय 1 किलोमीटर जो झालेलो हा आणि 20-25 किलोमीटरचो करूचो हा खैसून संगमेश्वर ते लांजा. तर ही सध्याची परिस्थिती आहे. आता राजापुरासून पुढे जाऊया. दरवायचा आम्ही थांबलेलो मधी. आता कणकवलीत लवकरच पोहोचाया. जास्त वाजले नाहीत पण असं वाटतं संध्याकाळ झाली आहे कारण पाऊस चालू आहे बारीक बारीक आणि वातावरण मस्त झालं थंडगार. चला तर जाऊया आपली गाडी उभी आहे. तर मित्रांनो फायनली कोकणात पोचलो. सकाळी 4:15 वाजता निघालेलो गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आणि सुखरूप मुंबई गोवा हायवेन कणकवलीत पोचलो. कणकवलीत आता मी हरकुळातच आहे. ह्या बघा हरकुळातली हिरवळ. ह्या असा पावसाळ्यातला कोकण किती हिरव्यागार असा बघा. बघूनच मन प्रसन्न होता. तर आता ह्यो आपण ब्लॉग हेच थांबवूया. मुंबई गोवा हायवेचा जो व्हिडिओ बनवलाय शॉर्ट अँड स्वीट तुमका कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.